नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर थेट या ठिकाणी पैसे जमा होत आहे. सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट मी लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलेलो आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वाचा बदल केलेला आहे. यामुळे भरपूर महिलांना या ठिकाणी मोठा फायदा होणार आहे. कारण की आत्तापर्यंत भरपूर महिलांचं या ठिकाणी नुकसान झालेलं होतं, पण आता महिलांचं नुकसान होणार नाही आहे. तुम्ही जर बघितलं तर मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय या ठिकाणी लाडकी बहिणींसाठी घेतलेला आहे. म्हणून महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणी या ठिकाणी खुश झालेल्या आहे. कारण अतिशय दमदार अपडेट या ठिकाणी आले आणि सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. म्हणून हा व्हिडिओ सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा आहे. खास करून ज्या बहिणींना जून हप्त्याची प्रतीक्षा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि ज्या बहिणींना जुलै हप्त्याची प्रतीक्षा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास सर्व बहिणींनी ताबडतोब व्हिडिओ लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. आता बघा, या ठिकाणी महत्त्वाची अपडेट द्यायच्या अगोदर, संपूर्ण माहिती बघायच्या अगोदर सर्व बहिणींसाठी एक खुशखबर आहे. खुशखबर अशी की तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कोणी देत नव्हतं. कर्ज कसं मिळवायचं याविषयी तुम्हाला कोणी मार्गदर्शन करत नव्हतं. प्लसमध्ये भरपूर महिलांना या ठिकाणी जून हप्ता मिळाला नाही आहे, तर जूनचा हप्ता मिळवण्यासाठी त्यांना कोणी मदत करत नाही आहे. पण लाडक्या बहिणींना तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचा भाऊ तुमच्यासाठी या ठिकाणी मार्ग काढलेला आहे. मार्ग असा आहे की तुम्हाला मी थेट माझा नंबर देत आहे. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. बघा, लक्षात घ्या, हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तर ह्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे, तर हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन ह्या नावाने तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे. आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला अशा प्रकारे हा मेसेज पाठवायचा आहे. ज्या बहिणी आपल्याला व्हॉट्सअपवर या नंबरवर अशा प्रकारे हा मेसेज पाठवतील, अशा बहिणींना आपण संपूर्ण मार्गदर्शन फ्रीमध्ये करणार आहोत. त्यांना आपण व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा पाठवणार आहोत, जेणेकरून त्या महिला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होतील. त्या बहिणींना आपण इंस्टाग्रामची लिंकसुद्धा पाठवणार, जेणेकरून त्या बहिणी आपल्याला इंस्टाग्रामला सुद्धा जॉईन होतील आणि त्यांचे जे काही प्रश्न असतील ते इंस्टावर सुद्धा विचारू शकतात आणि थेट तुम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा विचारू शकतात. कारण की तुम्हाला थेट माझा नंबर दिलेला आहे. हा नंबर सर्वांनी सेव्ह करून घ्या. काही अडचण असेल, जूनचा हप्ता नसेल तर कमेंट करा की सर जूनचा हप्ता आलेला नाही आहे. व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करून पाठवा, तुम्हाला जूनचा हप्ता लगेच पाठवला जाईल. आणि जर का तुम्हाला कर्ज मिळालं नसेल तर तेही लिहून पाठवा की सर मला कर्ज हवं आहे. तुम्हाला कर्जाबाबत सर्व माहिती दिली जाणार आहे. कोणकोणते निकष आहे, कर्ज कसं मिळवायचं, फॉर्म कसा भरायचा, संपूर्ण माहिती दिली जाईल. म्हणून प्रत्येक बहिणीने हा नंबर सेव्ह करायचा आहे. नंबर सेव्ह करण्यासाठी सर्वांनी नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हा नंबर तुमच्या वहीमध्ये नोट करून घ्या किंवा एखादी कागदावर नोट करून घ्या, जेणेकरून तुम्ही इझिली हा नंबर सेव्ह करू शकता. म्हणून प्रत्येक बहिणीने हा नंबर सेव्ह करून व्हॉट्सअपवर फक्त हा मेसेज पाठवा. लगेच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा पाठवली जाईल, जेणेकरून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकतात. तर आता आपण प्रूफवर जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आले प्रूफवरती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. अपडेट अशी आहे, लाडक्या बहिणीचं पोर्टल या ठिकाणी बंद होणार, लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत होते आणि यावर अनेक चर्चासुद्धा या ठिकाणी सुरू होत्या. मात्र आता सरकारकडूनच ह्या माझी लाडकी बहीण योजनेला दिलासा मिळाला आहे. दिलासा असा मिळाला आहे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा असताना राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी थांबवल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे भरपूर महिलांना मोठा फायदा होणार आहे. कारण की अर्जाच्या ठिकाणी छाननी सुरू होती, यामुळे भरपूर महिला ठिकाणी अपात्र केल्या गेल्या होत्या आणि महिला जर का ठिकाणी अपात्र होत होत्या तर भरपूर महिला निराश होत होत्या. भरपूर महिलांना जूनचा हप्तासुद्धा या ठिकाणी याच कारणामुळे आलेल्या नव्हत्या, कारण त्यांच्या अर्जाची छाननी झाली आणि त्या अर्जामध्ये निष्पन्न झालं की ह्या महिला या योजनेसाठी पात्र नाही आहे, म्हणून त्या महिलांना वगळण्यात आलेलं होतं. पण आता या ठिकाणी फायदा असा होणार आहे की जर का अर्जाची छाननी होणारच नाही तर महिलांना बाहेर काढलं जाणार नाही आहे आणि ह्यामुळे भरपूर महिलांना मोठा फायदा होणार आहे. सरसकट तुम्हाला तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवले जाणार आहे. त्याचं कारण बघा, सरकारने काय केलं आहे तर अर्जाची छाननी या ठिकाणी थांबवली आहे आणि अर्जाची छाननी थांबवली, ह्यामुळे भरपूर महिलांना सरसकट त्यांच्या अकाउंटला ठिकाणी 1500 रुपये जमा केले जाणार आहे. तर यामुळे भरपूर महिला खुश झालेल्या आहेत. पुढे बघा, हा महत्त्वाचा बदल लाडकी बहीण योजनेमध्ये केला आहे, कारण अर्जाची छाननी सुरू होती ती बंद केली आहे आणि भरपूर महिलांना आता सरसकट पैसे मिळणार आहे. पुढे बघा, राज्यामध्ये येत्या काळामध्ये महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांपूर्वी सरकारनं लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी थांबवल्याची माहिती समोर आलेली आहे. सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेच्या 12 हप्त्यांची रक्कम देण्यात आली असून महिला व बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला पात्र आहेत की अपात्र याची छाननी करण्यात येत होती. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाआधी जर ह्या महिला अपात्र ठरल्या तर त्यांचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो. त्यामुळे अर्जाची छाननी होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या काळामध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषद असतील, नंतर पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे, अशी माहिती न्यायालयाने दिली आहे. आता यामुळे काय होणार आहे तर भरपूर महिला अपात्र होणार होत्या, त्या होणार नाही. जोपर्यंत निवडणुका चालू आहे तोपर्यंत. निवडणुका एकदाच्या झाल्या, सरकार लाडकीने मत मिळालं, त्यानंतर पुन्हा एकदा अर्जाची छाननी सुरू होईल आणि भरपूर महिला अपात्र केल्या जातील. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली आहे आणि ह्या योजनेतून महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. प्रत्येक महिन्याला तुम्हाला किती रुपये मिळतात? 1500 रुपये मिळतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 29 जूनला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्यासाठी जर तुम्ही बघितलं तर तुम्ही जर बघितलं 3,600 कोटी रुपये DBTवर वर्ग करण्यात आल्याचं जाहीर केलं. महायुती सरकारचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दमदार वाटचाल यापुढेही अशी सुरू राहणार आहे, असं त्यांनी सांगितलं. आता यामुळे भरपूर महिलांना मोठा फायदा होणार आहे, कारण की आता ज्या अर्जाची छाननी होणार होती ती थांबवली आहे. यामुळे भरपूर महिलांच्या अकाउंटवर थेट पैसे जमा होतील आणि तुम्हाला जुलैचा हप्तासुद्धा लगेचच मिळणार आहे. तुम्ही काळजी करू नका. जुलैचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार त्याची सांगतो माहिती, लक्षपूर्वक बघा. तुम्हाला जो जुलैचा हप्ता आहे, लक्षात द्या, जुलैचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार आहे तर तुम्हाला जुलैचा हप्ता ह्या महिन्याच्या एंडिंगला, म्हणजेच या महिन्याच्या शेवटी तुम्हाला ठिकाणी हप्ता मिळणार आहे. जवळजवळ 5 ते 6 दिवसा ठिकाणी उरलेले ह्या 5 ते 6 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहे. आणि जर का हे पैसे तुम्हाला ह्या महिन्याच्या शेवटी आले नाही तर हे पैसे तुम्हाला 5 ऑगस्टपर्यंत जमा केले जाणार आहे. म्हणजेच 5 ऑगस्टच्या आत तुमच्या अकाउंटवर हे पैसे कधीही जमा केले जाऊ शकतात. अतिशय दमदार अपडेट हीच आहे, म्हणून तुम्ही ही डेट लक्षात ठेवा, कधी तुमच्या अकाउंटवर 5 ऑगस्टपर्यंत पैसे पडतील. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वात यशस्वी योजना म्हणून लाडकी बहीण योजनेकडे पाहिले जाते, परंतु ही योजना नेहमीच राजकीय वादाचा विषय ठरते. ही योजना सुरू झाली तिथून त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. लाडक्या बहिणींचे पोर्टल बंद होणार, लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते आणि यावर अनेक चर्चा देखील सुरू होत्या. मात्र आता सरकारकडूनच या माझी लाडकी बहीण योजनेला दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा असताना राज्य सरकारनं लाडक्या बहिणींच्या अर्जाची या ठिकाणी छाननी थांबवल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. राज्यामध्ये येत्या काळात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुकांपूर्वी सरकारनं लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी थांबवल्याची माहिती समोर आलेली आहे. यामुळे भरपूर महिलांना ठिकाणी मोठा फायदा होणार आहे, कारण की तुमच्या अर्जाची छाननी सुरू झाली तर तुमचे अर्ज बाद होतात आणि अर्जाची छाननी थांबवली तर सर्वच महिलांना पैशाचा लाभ मिळतो, कारण की अर्जाची छाननी होणारच नाही. मग कोणत्या महिला अपात्र आहे, कोणत्या पात्र आहे हे कळणारच नाही, म्हणून सर्वच महिलांना पैसे मिळतात. तर अशा प्रकारे महिलांना मोठा फायदा होणार आहे. तर दमदार अपडेट मी बघितलेले आहे. जुलै हप्ताही तुम्हाला लवकरच मिळणार आहे, त्यामुळे सर्वच महिलांना लाभ मिळणार आहे, कारण की जी छाननी होती ती थांबवली आहे. म्हणून तुम्ही काळजी करू नका, सर्वच बहिणींना याचा लाभ आता मिळणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.